चला, मटण कोफ्तेसाठी लागणारं साहित्य काय ते आम्हाला सांगा. मटण खिमा, कांदा, बटाटा, मालवणी मसाला, कोथिंबीर, कांदा खोबरं, लाल तिखट, आलं लसूण पेस्ट, मिरची कोथिंबीर पुदिना पेस्ट, हळद, लसूण, मीठ आणि गरम मसाला. पहिल्यांदा काय करूया? मटण खिमा मॅरिनेट करून घेऊया चला. आणि त्याचे गोळे बनवून घेऊ. मॅरिनेशन साठी काय काय लागणार आहे? आता ह्याच्यात मला मीठ, मीठ, हळद, हळद, हिरवी मिरची आणि कोथिंबीर का? हिरवी मिरची कोथिंबीर आणि पुदिना पुदिना याचं वाटण, वाटण, आलं लसूण पेस्ट मिक्स हे करून घ्यायचं. मिक्स करून घ्यायचं. घ्या. आता काय करूया पुढे? ह्याचे आता गोळे तयार करायचे, म्हणजे कोफ्ते तयार करायचे. कोफ्ते तयार घ्या करायचे. करू. चला, मटणामध्ये आपण छान मॅरिनेशनचे पदार्थ घातले आणि त्याचे गोळे करून घेतले. आता पुढे काय करूया? एक कढई पाहिजे मला, घ्या की हो. तेल हवंय, हो देणार की हो. तेल बघा किती लागणार आहे. अजून थोडं घाला. मटण आहे म्हणल्यावर काय थोडा रस्सा तर्री असेल. तर्री बरोबर हा बस बस. खतरनाक हा. तुम्ही जेव्हा सुनबाई होऊन आलात हं. आणि तुमच्या सुनबाई जेव्हा तुमच्या घरात सुनबाई होऊन आल्या, हं. तेव्हाचं लग्न आताचं लग्न काय फरक आहे तुम्हाला? जमीन आसमानाचा फरक ती होता. जमीन आणि आसमानचा फरक कोणता आहे तो हा. सांगा. तो म्हणजे आम्ही कसं त्यावेळेस ना म्हणजे थोड्याशा लाजऱ्या बुजऱ्या घाबऱ्या असं होतो. आताच आता काय सासूबाई असं आहे का थोडं? तेव्हा तुम्ही काय सासूबाई असं होतं का? ना, असं असं नाही काय सासूबाई. अरे बापरे, अगदी इतकं होतं का? आणि आताच कसं आहे? हा? आताच काय तेल गरम झालंय. पुढे कांदा घालायचा आहे. कांदा आपल्यापेक्षा जास्त बोलकाय. हो, आता काय करूया? आता हे गोळे एक 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 सोडायचे. सोडा द्या. छान. मटणाचे गोळे याच्यामध्ये घातले. पुढे हो काय? हो. आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं, त्याच्यात थोडं पाणी ठेवायचं आहे. अच्छा, हा. झाकण. मग हे हा. जरा ताटलीत शिजवायचे ठेवूया. नाही, ती पूर्ण बंद करायची. हा हो ठेव, करतो ना. आणि वरती पाणी घालायचं. हो, पाणी घालायचं आहे. किती लागणार आहे बघा. हा, तेवढं पूर्ण घाला, कारण का ते पाणी नंतर आपल्याला ऍड करायचं आहे. हा, बर, बस पुरे का? हो बस. बर. आता हे झाकण ठेवून आपण पाणी घातलेलं आहे. हो. याला छान वाफ येईल. हो. तोपर्यंत पुढचं काहीतरी करूया. पुढचं आपल्याला हे कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचंय. भाजून घ्यायचंय. हो हो, ठीक आहे. असं गॅसवरच भाजूया ना? जाळी आहे ना आपल्याकडे? जाळीवर भाजूया. हा. तो असं बरोबर आहे. हे बघा. हे छानच लागतं. मग पूर्वी शेगडीत भाजवतो, आता गॅसवर भाजूया. फारच छान. वा वा वा. त्याला ह्याचं वाटण करायचं आहे. वाटण करायचं. खोबरं आणि कांदा आपण भाजून घेतलेला हो, आहे. हो. काय आहे, तुमच्या मदतीला घरी 2-2 सून आहेत, मुलं हा, आहेत. बरोबर आमच्या मदतीला इथे आचारी बुवा आहेत. हो. त्यांना विनंती करायला लागते या म्हणून. या दादा या, Yes, मला आश- वाटप काढून द्या. येस येस येस. आचारी बुवा प्लीज वेलकम. याचं छान भाजलेल्या खोबऱ्याचं आणि कांद्याचं वाटण करून घेऊन या. धन्यवाद. जा जा. थँक्यू. वा. बघा, स्वयंपाक करताना आपल्या घरामध्ये पसारा होतो. तुमच्या घरात होतो का? नाही, मी शक्यतो जास्त पसारा होऊ देत नाही, लगेच असा क्लिअर कर. लगेच क्लिअर करता. पण स्वयंपाक करताना क्लिअर करण्यासाठी काहीतरी इफेक्टिव्ह पाहिजे की नाही? खवय्यांनो, पावसाळा येतोय. आपल्याला माहितच आहे की या दिवसात हवेतील दमटपणामुळे घरात माशा, मच्छरांचा प्रादुर्भाव फार वाढतो, ज्यामुळे आजार पसरण्याचा धोका फार जास्त असतो. अशा वेळी कुटुंबियांचं आरोग्य जपायचं असेल तर घर आणि किचन 100% स्वच्छ आणि जंतुमुक्त असायलाच हवं. चला बघूया मटणाचं पुढे काय झालंय.
झालंय का योग्य हे हो. हे पाणी याच्यात घालू? नाही आता नाही घालायचं, अच्छा, ते पाणी तिकडे ठेवून द्या. नंतर घालायचंय हो. होय. मग हे गरम पाणी आपण इथेच ठेवूया. हो, गरम पाणी लागणार आहे ते नंतर आपल्याला. पुढे काय करूया मग आता? आता हे असे कोफ्ते झालेत ना, हा, आता हे काढून ठेवायचे बाजूला. बर, घ्या काढून. हे कोफ्ते असेच ओबड असले पाहिजे का? हो बरं, जसं बोनलेस चिकन असतं तसं हे बोनलेस मटण आहे का? हो, हे बोनलेस मटण आहे. हे पण काढून घ्यायचंय. हा, काय काढून घ्यायचे? हे कशात? एका छोटा बाउल वगैरे असेल तर बर, थांबा. चला पुढे काय करूया? आता आपल्याला वाटप हवंय. ते आपण जे दिलं होतं खोबरं आणि कांदा, हा, आचारी बुवा वाटण झालं असेल तर प्लीज घेऊन घेऊया. या. थँक्यू. बघा किती सुंदर रंग आलाय. हो आता ह्याचाच वापर करायचा. हो, ह्याचाच वापर करायचा. गॅस लावतो. काय रांगे Yes. टाळायचंय. तेल कुठे घालू आता? हा, आता खूप नको घालू. हा, बस बस. आता ह्याच्यात आपल्याला हे वाटप घालायचंय. थांबा, हा घ्या चमचा. आता हे सगळे मसाले घालायचे. घाला घाला घाला. हळद घातली. आता मी 2 चमचे मसाला, मालवणी मसाला घालतेय. वा वा. गरम मसाला घालते 1 चमचा. थोडस लाल तिखट घालूया. आता काय? नाही, हे चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय. कोरडं झालंय थोडस, हो ना? हो, कोरडच पाहिजे, कारण का नंतर ते पाणी जाणार आहे आणि ह्याचं पाणी जाणार आहे ना आपल्याला. काय सुगंध येतोय छान. आता आपण ते आधीचं कोफ्त्याचं पाणी होतं ना, ते घातलंय आणि आता परततोय. बर बर बर. हा. कोफ्ते आपण जेव्हा शिजवून शिजवून घेतले घेतलं त्यातलं त्याचं तेल पाणी घातलंय. येतं. हा. कोफ्त्याचं तेल घातलंय. करेक्ट. काय सुंदर टेक्स्चर आलंय ग्रेव्हीला. तकाकी आली, तकाकी. थोडस तेल घाला आणि त्यात आपण थोडासा लसूण परतून लसूण घालूया. ही मला तुमची आयडिया आवडली बरं का, की वाटणाला तेल सुटल्यानंतर लसूण घालायचं. हा. त्याचा एक छान सुगंध हा, त्याच्यावरती सुगंध, डॉमिनेट होतो. हा, म्हणजे तो लसूण पण करपला जात नाही ना. अगदी बरोबर. हा. त्या वाटपातच आता तो लसूण हे होणार, त्याला पण त्या लसणाला ह्याचा वास आहे. काय सुंदर दिसतंय. आता हे आता राईस. काय? हा बटाटा परतायचा ह्याच्यात. बटाटा काय शिजवलाय, उकडलाय का कच्चा नाही, आहे? कच्चाच बटाटा आहे. त्याचे गोल गोल कापा करून घ्यायची. आता ह्याच्या हे ठेवा ह्याच्यावर. आता हे पाणी याच्यात नाही घालायचं? नाही, हे ह्याच्यावर परत 5 मिनिटं शिजवून घ्यायचं. बटाटा शिजला पाहिजे ना आता. अच्छा, हा. हे पाणी पुन्हा इथे हो, ठेवायचं. आणि या 5-6 पाण्याला बिचारायला काही कामच नाही. नाही आहे, त्याला शेवटी काम आहे. असं होय. हा. ते बिचार गरम झालं, थंड झालं, पुन्हा गरम होतंय. त्याला शेवटी काम आहे का? हो, शेवटी थोडं काम. काम तापू नकोस, म्हणजे ताप पण चिडू नकोस. चिडू हो की नाही? नकोस, हो. अजून थोडं घालूया का पाणी? हो, थोडंसं घाला, कारण का जास्त पाणी घालायचंच नाही आपल्याला. तुम्ही म्हणाल तेवढंच, मी तुमच्या शब्दाबाहेर आहे. नाही, तुमची वियर्ड सवय सांगा बरं एखादी. अजब सवय असते ना काही लोकांना. माझं राग वगैरे आला ना तर लपवूच शकत नाही. माझा चेहरा लगेच सगळं सांगून टाकतो समोरच्याला, की ही आता तुझ्यावर चिडलीये, रागावलीये. वाईट सवय माझी. मला आल्यावरच ते जाणवलं होतं. तुम्ही घुश्यातच आला होता. हा जोक केलात तुम्ही. जोक होता. कळलं तुम्हाला? थँक्यू.